पद्धतीने खेळलेले आहेत. मुख्यत्वे सिटी क्रिकेट म्हणा, वेगवेगळ्या स्पर्धा म्हणा, ज्यामध्ये TDPLचा समावेश आहे, ज्यामध्ये BPLचा समावेश आहे, अजयने आपल्या नावावर केलेत. पण सुमीचा विचार केला, सुमाईत एक दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचा अग्रगण्य अटॅकिंग स्ट्रायकर बॅटर आहे. आता समोर गोलंदाज असेल साजन. खरं तर गावदेवी वेहळे संघाचा कालचा दिवस खूप चांगला राहिला, ज्यांनी कालचा दिवसच नाही तर कालची रात्र देखील आपल्या नावावर केली आणि एका अग्रगण्य स्पर्धेत म्हणजे नरेश मोदी स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं दावेदारी पेश केली आणि टॉप 6 मध्ये पोहोचले. आता पाहूया टॉप 5 मध्ये पोहोचण्यासाठी आज प्रयत्न कसा असेल. पहिला बॉल आखूड टप्प्याचा ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर बॉल ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षक बीट झाला होता, बॅकअप होता त्या ठिकाणी, पण मात्र व्हाईट बॉलची एक धाव मिळते. एका धावेने धावफलक सुरू होते. 12:08 पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे अशी अधिकृत माहिती आम्ही धनाजी मास यांच्या वतीनं प्रेक्षकांपर्यंत आणि खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. 5 षटकाचं क्रिकेट आहे, खूप काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये जबरदस्त फलंदाजी दिवा या संघाची पाहायला मिळाली. आता पाहूया दिवा संघाकडून कसा खेळतोय. ऑन साईडला क्रॉस बेटेड स्ट्रोक कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नव्हतं. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये अडवला जाईल. आउटफील्डमध्ये जाऊन तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गावदेवी वेहळे या संघाचं हे घरचं मैदान आहे आणि घरचं मैदान असताना या मैदानाच्या खाणाखुणा गावदेवी वेहळे या संघाला माहीत आहे. पण दिवा स्पोर्ट्स दिवा देखील या स्पर्धेत समावेश का घेतोय ते जिंकण्याच्या उद्देशाने आणि त्याचमुळे हा फटका मात्र 2 धावा देऊन गेला. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. डावखुरा फलंदाज सुमित जो या दुपारच्या सत्रामध्ये ॲडव्हान्टेज घेण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. जास्तीत जास्त ऑन साईडला ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतोय. गती कमी केली होती पण मात्र लाईनवर लक्ष देणं गरजेचं आहे गोलंदाजासाठी आणि तेच कुठेतरी चुकते. वारंवार प्रयत्न करतोय आउटसाइड द ऑफस्टम्पला बॉल ठेवण्याचा, पण मात्र वाईड लाईनवर लक्ष देणं गरजेचं होऊन बसले साजनसाठी. या षटकातला हा दुसरा व्हाईट बॉल त्याच्या वतीनं हाताळला गेलेला आहे. धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. 4 रन्स. ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला, सहजतेने बॉलवर पोहोचतोय, बॉलला कॅरी करतोय, थ्रो करेपर्यंत मिळते 1 ची वाढ. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. अजय अजूनही ती घाई करत नाही, कारण ठाऊक आहे की 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये सुरुवातीलाच ॲग्रेसिव्ह होऊन चालणार नाहीये. त्याचमुळे मात्र खेळपट्टीचा आढावा घेऊया, खेळपट्टीवर थोडं थांबूया आणि त्यानंतर धावा बनवूया. तोच उद्देश, तोच इंटेंट अजयच्या पाहायला मिळते. त्याचमुळे स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवतोय. सुमित वारंवार मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होता पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये, पण काही अंशी सफल झाला नाहीये. डबल्स आणि सिंगल्सवर तो मात्र थांबला. बॉल फेकून झाला त्या षटकातले 2. धावसंख्या झालेली आहे 5 धावा. राईट हँड बॅटर अजयसाठी साजन तयार. ऑन साइडला स्विंग केलंय, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, पोहोचतोय बॉलवर डीप मिड विकेट झोन मध्ये. तोपर्यंत एकाच धावेवर फलंदाज थांबले होते. सुरुवात वेगाने केली होती पहिली धाव पूर्ण करताना, त्यानंतर थोडंसं कॉलिंग मिस्टेक्स जाणवल्या आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाजांची सहमती नव्हती दुसरी धाव घेण्यासाठी. बॅनर्स त्या ठिकाणी व्यवस्थित कव्हरअप करायचे आहेत. मी स्वयंसेवकांना विनंती करतोय, गावदेवी वेहळेच्या आयोजकांना, की आपण व्यवस्थित जातीने लक्ष घालायचे, कारण हवेचा झोत आज प्रचंड वेगाने वाहतोय. त्याचमुळे या गोष्टी तर घडतीलच. धावसंख्या 6. यावेळेस गती कमी गेली होती आणि ती गती मात्र फलंदाजाला ओळखता आली नाहीये, कारण प्रत्येक वेळेस वेगवान गोलंदाजीवर अवलंबून राहून चालणार नाही. तुम्हाला मात्र टप्प्यामध्ये बदल करायचा असतो, वेगामध्ये बदल करायचा असतो आणि परिस्थिती बिकट झाल्यावर तिखट मारा करण्याची गरज आहे गोलंदाजाला आणि तीच गरज ओळखून साजनची तयारी पाहायला मिळते. धावसंख्या 6. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा देताना, एलिव्हेशन देताना, मिड विकेट झोन क्लिअर करताना बॉलला उडवलंय आउट ऑफ पार्क. मॅक्सिमम ह्यूज हिट, सिक्सर. DJ पॅरी सकाळी सर्वात अगोदर ते येतात, संध्याकाळी सर्वात उशिरा तेच जातात आणि त्यांच्या वतीने मात्र ह्या ठिकाणी खूप चांगली गाणी वाजवली जात आहेत. दरम्यान या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाची. बिनबाद 12 धावा. बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत या पहिल्या षटकातले 5. जर तुम्ही फुल टॉस बॉल फलंदाजाला द्यालच तर मात्र तो तर तयारीत आहेच आणि त्यातल्या त्यात पॉवर प्लेचे षटक ज्या ठिकाणी फील्ड रिस्ट्रिक्टेड आहे त्या संधीचा फायदा उचलताना मिड विकेट क्लिअर करताना बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय फलंदाज सुमितने. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. स्वर्गीय राधाबाई द्वारकानाथ पाटील स्टँडमध्ये प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्वर्गीय कमलाबाई
पाटील स्मृती स्टँडमध्ये प्रेक्षक बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अप्पा इंटरनेट स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. तर खूप चांगलं नियोजन आहे, कारण ऑफलाईन प्रेक्षक हे खूप महत्त्वाचे आहेत. ऑनलाईन प्रेक्षक तर BTC लाईव्हच्या वतीनं आनंद घेतातच आहेत, पण मैदानात येऊन या स्पर्धेचा आनंद घेताना देखील प्रेक्षकांना आपण पाहतोय. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही जय कापूरबा स्पोर्ट्स वेहळेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान 5 बॉल डिलिव्हर झालेले आहेत आणि 5 बॉलवर थोड्या अंशी का हवी ना दिवा स्पोर्ट्स दिवा हा संघ हावी झालेला आहे, कारण या षटकामध्ये आपण पहिला सिंगल्स आल्या, डबल्स आल्यात, एक षटकार सुद्धा आलाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जशी फलंदाजी अपेक्षित होती दिवा स्पोर्ट्स दिवा संघाच्या कर्णधाराकडून ती फलंदाजी होते सुमितची. टप्प्याचा बॉल, कालच्या रात्रीचा थकवा स्पष्टपणे साजनच्या गोलंदाजीवर जाणवतोय आणि त्याचमुळे वेळापत्रक आखताना जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा वेळापत्रकाची आखणी अचूकतेने व्हायला पाहिजे, कारण थकवा मात्र तुमच्या खेळाआड आला नाही पाहिजे. आणि कुठेतरी तेच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालंय. साजनची गती देखील थोडी कमी झालेली आहे. आपण पाहिलं तर आतापर्यंत 8 बॉल साजनने हाताळलेत, 5 लीगल. फुललेंचा बॉल अपील केली आणि त्या ठिकाणी अपील स्वीकारली गेलेली आहे. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद, विकेट डाऊन, पहिला धक्का बसतोय टीम दिवा स्पोर्ट्स दिवा. स्वरूपात फलंदाज हा बाद झालेला पहिला धक्का बसतोय. 13 धावा असताना दिवा स्पोर्ट्स दिवाला परतावं लागते फलंदाज सुमितला आणि सुमितची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, विकी येतोय. दोन्ही संघाला आनंदाचे क्षण साजरे करता आलेले आहेत. या पहिल्या षटकामध्ये काही अंशी 5 बॉलपर्यंत आनंदी होता दिवा स्पोर्ट्स दिवा हा संघ आणि शेवटच्या बॉलवर सुमितचा विकेट मिळून गावदेवी स्पोर्ट्स वेहळे हा संघ देखील आनंदी झालेला आहे आणि दोन्ही संघाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळते पहिल्या षटकामध्ये. जास्त वेळ घेऊ नका. पहिला बॉल डिलिव्हर झाला होता 12:08 आता वेळ झाले 12:14 आणि जरी घरचा संघ असला तरी नियमांमध्ये तडजोड होणार नाही. ही देखील गोष्ट आपण वारंवार सुचवतोय, जेणेकरून एक प्युअर क्रिकेट तुम्हाला खेळता येईल आणि प्युअर क्रिकेट प्रेक्षकांना पाहता येईल. हा आम्ही प्रयत्न पहिल्या दिवसापासून करतोय. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना बॉबी येतोय. बॉबी एक धडधडाकड शरीरयष्टीचा हा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेताना एक वेगवान रनअप त्याचा नेहमीच आपण पाहिलाय. आता पाहूया स्ट्रायकिंग एंडला अजय पाटील आहे. फुलरेंचा बॉल, बॉटम हँडचा वापर, एलिव्हेशन करायचं होतं पण व्यवस्थित ते मिळालं नाहीये. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने फॉलो केलं, फॉरवर्ड पोझिशन घेतली आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट केली. अजय पाटील ज्यांनी कित्येक स्ट्रोक्स त्यांच्या नावावर केलेले, वेगवेगळ्या स्ट्रोक्सच्या माध्यमातून नेहमीच ते आपल्या संघाचा फायदा सुनिश्चित करत असतात. एखाद्या विषयीवर धावसंख्या 14 झाले आणि त्याचमुळे हा देखील बॉल खूप चांगला खेळला. फॉलो करून बॉलच्या पिचपर्यंत ते पोहोचले आणि त्यानंतर तो स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी पाहायला मिळेल. म्हणजेच डावखुरे फलंदाज मोठ्या संख्येने आहेत दिवा स्पोर्ट्स दिवा या संघामध्ये आणि परिस्थितीचा आढावा घेताना, मैदानाचा आढावा घेताना कुठल्या स्तराच्या फलंदाजाला पाठवायला हवं ते तंत्र मात्र विकसित केलेलं आहे दिवा स्पोर्ट्स दिवाने आणि त्याचमुळे डावखुरा फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा डावखुरा फलंदाजच मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. बॉबी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल, मिस टाइम स्ट्रोक, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, लॉंग ऑन लास्ट प्रोटेक्शन आहे. खूप चांगली कॅच कंप्लीट केली जातोय. बसतोय दुसरा धक्का दिवा स्पोर्ट्स दिवा. थँक्यू. बघा गुडलेनचा जो बोलतो तुम्ही जेव्हा लॉफ्ट करता तेव्हा कॅच आउट होण्याची दाट शक्यता असते आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. एलिव्हेशन जास्त मिळालं, डिस्टन्स तितकंसं गाठलं नाही आणि लॉंग ऑनला थोडीशी दमछाक झाली होती क्षेत्ररक्षकाची, पण खूप चांगली कॅच कंप्लीट केलेली आहे. दुसरा धक्का बसतोय दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला 14 धावा असताना आणि आता नवीन फलंदाज विकीची जागा भरून काढण्यासाठी पोहोचतोय. राहुल येतोय 4थ्या क्रमांकावर.
खूप चांगल्या या पद्धतीने क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित घेऊन येतोय. चला, बॉबी यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. अक्षय पाटील जे 40-40चं बक्षीस त्यांनी लावलेलं आहे. विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली 4040 रुपयांचं बक्षीस अक्षय पाटील यांच्या वतीनं आणि कमिटीकडून 2000 रुपयांचं बक्षीस, म्हणजे एकूण 6040 रुपयांचं बक्षीस लावलं गेलेलं आहे विकेट हॅट्रिकसाठी बॉबीसाठी. आणि निलेश पाटील यांच्याकडून सुद्धा 200 आलेत. क्या बात आहे. यावेळेस लोअर फुल टॉस ऑन साईडला मनगटाच्या साईने बॉलला टर्न केलं. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ मिड विकेटला. थ्रो करेपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 16 आकड्यावर. जी कॅच कंप्लीट केली क्षेत्ररक्षक निलेशला, त्याला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मिस्टर भावेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक कामगिरीसाठी जी तुमच्या संघाच्या हितासाठी आहे तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. कारण घरचा संघ असलेला तो एक सॉफ्ट कॉर्नर असतो आणि तो तुम्हाला मात्र नक्कीच जपायचा आहे. दरम्यान थोडा स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा हा संघ. 16 धावा लावलेल्या आहेत धावफलकावर. आतापर्यंत या डावात ते 9 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. 10 मिनिटं घेतलेत 9 बॉल डिलिव्हर करण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स वेळे. बॉबी बॉलिंग ट्रॅकवर एक मोठा रनअप आहे. वेगावर जास्तीत जास्त तो निर्भर राहतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हवेत आहे चांगली ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक खूप लांब आहे. त्याचा रीच पडतोय कमी. मिळते 4 धावांची हमी. हा येतोय दर्जेदार नेत्रदीपक चौकार. पर सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकाल गुडलेनला पिच होणाऱ्या बॉलचा देखील तोड फलंदाजाने काढलेला आहे. त्याचमुळे बॉलला थोडंसं लांब ठेवून चांगली ऑफ ड्राईव्ह एक्झिक्यूट केलेली आहे फलंदाज राहुलने. आणि आपण जर प्रोटेक्शनचा विचार केला तर लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा वाईड असल्यामुळे त्याचा रीच तो कमी पडला आणि या 4 धावा मिळाल्या. 4 धावांची वाढ. धावसंख्या दिवाची 2 गडी बाद 20 धावा. यावेळेस थोडंसं इम्प्रोवाइज केलं पण बॉल मात्र जातोय पॉईंट झोनमध्ये. चला, ऑडियन्ससाठी देखील आता सुवर्ण संधी चालून आलेली आहे. जर सीमारेषेच्या बाहेर म्हणजे भगव्या पडद्याच्या बाहेर कोणी जर षटकार जाणाऱ्या बॉलला आपल्या हातांच्या उंजळीमध्ये सामावून घेतलं म्हणजेच ऑडियन्स कॅच कंप्लीट केली तर आयोजकांच्या वतीनं 200 रुपयाचं बक्षीस ऑडियन्ससाठी असणार आहे. सीमारेषेच्या बाहेर जाणाऱ्या षटकाराला जर मी कॅचमध्ये परावर्तित केलं तर आयोजकांच्या वतीनं 200 रुपयाचं बक्षीस प्रेक्षकांसाठी. 2 गडी बाद 21 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी बॉबीची पाहायला मिळाली. ज्या षटकामध्ये 1 विकेट सुद्धा त्याला मिळाली आणि त्यातल्या फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. पण अजूनही अजय पाटील आपल्या संघाचा किल्ला सिंहासारखा लढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आढावा घेतोय क्षेत्ररक्षकांचा. पाहूया की हा पुढचा बॉल कुठला खेळाडू आपल्या नावावर करतोय, बॉबी की अजय. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. बॉबी तयार. स्टेप आउट झाले. बॉल उसळला आणि त्या उसळीचा अंदाज घेता आला नाहीये. दरम्यान शेवटचा बॉल बॉबी यांनी आपल्या नावावर केलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकां समाप्तीनंतर दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दिवा स्पोर्ट्स दिवा आफ्टर 2 ओव्हर्स. चला, 12 मिनिटांचा कालावधी गावदेवी स्पोर्ट्स वेळे आपण घेतलेला आहे 2 षटकं फेकण्यासाठी. 23व्या मिनिटी 5व्या षटकाचा पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. अनिकेत मुकादम यांनी कालच्या रात्रीमध्ये निर्धाव षटक हाताळलेलं होतं. आज हाताळेल का हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आलेला आहे. कारण प्रेक्षकांचं समाधान होत नाही. माझ्या आवडत्या खेळाडूने अजून चांगला खेळ करावा, प्रतिदिवशी अजून जास्त कामगिरी त्याची उंचवावी हाच प्रयत्न प्रत्येक समर्थकांचा असतं. पहिली या ठिकाणी अनिकेतच्या वतीनं तसं हॅट्रिक नोंदवली जाते का? जर हॅट्रिक नोंदवली विकेटची अनिकेतने तर भावेश पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. चला, मॅच ऑन टेबल बघा. वेळेबद्दल तुम्हाला मी प्रत्येक षटकानंतर ती सूचना करत राहू. 21 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आता अनिकेत तयार होतोय. 2 फलंदाज थोडी चर्चा करतात. खूप महत्त्वाचं आहे कारण 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा तुम्हाला चर्चा करण्यासाठी मिळत असतो आणि जेव्हा आपला संघ थोडासा संकटात आहे, बिकट अवस्थेत आहे, त्यावेळेस चर्चा करून जर मार्ग निघत असेल तर काय हरकत आहे. बोला तयार अनिकेत.
हवेत आहे बॉल. ज्या कारणासाठी पाठवलं होतं ते कारण पूर्ण होते का, तर नाही. कठीण असते मित्रांनो, कठीण असते. फॉलो थ्रू मध्ये इतक्या उंच उडालेल्या बॉलला जज करणं आणि त्यानंतर कॅच कॅरी करणं कठीण असते. मैदानाच्या आतमध्ये जाऊन पहा की दबाव काय असतो. मैदानाच्या बाहेरून तुम्ही फक्त टाळ्या वाजवू शकता किंवा तुमच्या खेळाडूकडून जर खेळ खराब झाला तर तुम्ही त्याला काहीतरी टीका करू शकता, पण मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर कळतं की दबाव काय असतो. पण तरी देखील चांगला प्रयत्न होता. दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या 2 गडी बाद 22 झालेली आहे. अजय भोईर अजूनही चांगल्या पद्धतीचा खेळ सादर करण्यासाठी तयारीत दिसतोय. देवेश पाटील यांच्याकडून बक्षीस आलं आहे अनिकेतसाठी. विकेट हॅट्रिक नोंदवली तर 5,000 रुपये देवेश पाटील. अजय खेळतोय 2 वर, राहुल खेळतोय 8 वर, अनिकेत बॉलिंग ट्रॅक वर ओव्हर द विकेट. ऑन साइडला हुक केल्याचा प्रयत्न नक्कीच आहे. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग लेगला. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक मागे पोहोचतोय. अजय डेंजर एंडला आहे आणि या ठिकाणी मात्र 2 मिळत आहेत. चुकीचा कॉल होता अजयचा, पण मात्र डेंजर एंडला स्वतः असताना तो थोडा उशिराने पोहोचला, पण बॉल थोडासा कॅरी होताना वेळ गेली, त्याचमुळे मिळतात या 2 धावा. दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप चांगल्या पद्धतीने आता हा खेळ बहरत चाललेला आहे, पुढे सरकत चाललेला आहे. प्रेक्षकांना जशी अपेक्षा आहे तशीच अपेक्षा दोन्ही संघाचे खेळाडू पूर्ण करतायत. म्हणतात ना की स्वतःची ओळख अशी बनवा की लोकांनी उदाहरण म्हणून तुमचं नाव घेतलं पाहिजे. ते नाव अजयचं असेल का, तर एक्झॅक्टली अजयचं असेल. ऑन साइडला स्विंग करताना बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी अफलातून फ्लॅटेड षटकार सिक्सर. आपण आता पंचांकडून रेफर केलं जात आहे की बाउंड्री रोपच्या अलीकडे बॉल पिच झालाय की पलीकडे बॉल पिच झालाय, मग त्या ठिकाणी कोणीतरी उभं राहा. स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी 1-2 जण उभे राहा, कारण हवेचा झोत त्याच दिशेने आहेत आणि बॉल त्या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे. वाद नको, त्याचमुळे स्वयंसेवकांनी बाउंड्री रोपच्या पलीकडे थांबायचं आहे शहानिशा करण्यासाठी. दरम्यान हा षटकार आहे. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 30 धावा. बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत तयार. ओव्हर द विकेट अजय भोईरसाठी. फुललेनचा बॉल होता. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफचा पोचेल. चूक होते आणि मात्र चुकीला माफी नाही. मैदानाच्या आतमध्ये गंमत केली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार. आज सकाळी नशीब खिशात घेऊन आलाय की काय अजय भोईर, तेच म्हणावंच वाटते, कारण हा चौकार मात्र अलगद मिळालेला आहे दिवा स्पोर्ट दिवाला आणि अजयला. अजयने आतापर्यंत 6 बॉल्समध्ये 14 धावांचं योगदान दिलंय. राहुलने 4 बॉल्समध्ये 8 धावांचं योगदान दिलंय. दोघांचा स्ट्राईक रेट मात्र चरण सीमेला पोहोचतोय. एक चांगला अनुभव ते आत्मसात करते. 2 गडी बाद 34 धावा. 5वा बॉल 3रा षटकातला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न. बॉलिंग पाथ जर आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेरचा, त्याचमुळे व्हाईट बॉलची 1 धाव मिळते. एका धावीची वाढ. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 35 धावा. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं, पण तो निर्णय गोलंदाजाने तितकाचा अचूक ठरवलेला नाहीये. साजनने 13 खर्च केला, बॉबीने 8 आणि या षटकामध्ये अनिकेत 14 खर्च करतोय. अनपेक्षित बाउन्स. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा लाईनवर लक्ष देणं गरजेचं आहे. अनिकेत त्या चुका वारंवार करतोय आणि त्याचमुळे आता फायदा दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचा होतोय आणि या एका धावेने धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. बॉल्स डिलिव्हर केले आतापर्यंत या षटकातले 4 बॉल. अजूनही 2 बाकी आहेत थर्ड ओव्हरमधले. अनिकेत राईट आर्म ऑफ द विकेट अजय भोईरसाठी. क्रॉस बेटेड आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहे. उंच उडी घेऊन बॉल आत ढकलण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. बॉल हवेच्या झोतांवर स्वार होऊन जातोय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार. उभा राहिला बंदराला त्या वेले बंदराला आरतीला. थँक्यू. 6 मिळतंय. 6ची वाढ. धावसंख्या पोचते 2 गडी बाद 42 धावा. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातला. आता सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल होत चाललेली आहे. हा सामना
गावदेवी वेहेळे या संघासाठी ICU मध्ये घेऊन जाणारा ठरतोय, कारण आतापर्यंत 3 षटकामध्ये 2 गडी बाद 42 धावा बनवलेल्या आहेत. दिवा स्पोर्ट्सने एक चांगली सुरुवात प्राप्त केलेली आहे, कारण सुरुवात चांगली असेल तर शेवट देखील तितकाच चांगला होतो हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. आणि चांगली सुरुवात या डावाची दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला मिळालेली आहे. पुढचा बॉल शेवटचा असेल, तिसऱ्या षटकातला पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय अनिकेत. यावेळेस ऑन दी टो स्लॅश केलं आहे, बॉल जाते पॉइंटला. हा कॅच इम्पॉर्टंट आहे आणि कॅच कंप्लीट केली जाते. अजयला परतीचा प्रवास करावा लागते, अनिकेतला मिळते सफलता. तिसरा धक्का दिवा स्पोर्ट्स दिवा. माझ्या कापड्या दे, माझ्या कापड्या दे, उभा राहिला बंदराला, त्या वेले बंदराला, देव आरतीला हाका मारीत बबल्या बंदराला, देव आरती. चला नो टीम मीटिंग प्लीज. गावदेवी स्पोर्ट्स वेळे आपण लगेच बॉलर पाठवून द्यायचं आहे. 3 गडी बाद 42 धावा, म्हणजे जी कामं सुरुवातीच्या फलंदाजांना करायची होती ती केली गेलेली आहे. सुमितच्या वतीनं 9 धावांचं योगदान आलं, अजयच्या वतीनं 20 धावांचं योगदान आलं. विकीने मात्र खातं खोललं नाही, तो परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. पण राहुलच्या वतीनं आतापर्यंत 8 धावांचं योगदान मिळालेलं आहे. तर प्रत्येक फलंदाजाने काहीतरी दिलेलं आहे. या पहिल्या डावामध्ये 3 षटकांमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5व्या क्रमांकावर आशिष येतोय. थोडंसं मिडल कॉन्फरन्स मैदानाच्या आतमध्ये होते, कारण सिच्युएशन थोडीशी गडबडलेली आहे गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे संघासाठी. त्याचमुळे चर्चा करून जर मार्ग काढता येईल त्यासाठी तो वेळ घेतला जातोय. पण मित्रांनो, चर्चा करताना जास्त वेळ घेऊ नका, ज्याचा भुर्दंड तुमच्या संघाला बसू शकेल. दरम्यान 4थ्या षटकाची जबाबदारी स्वीकारली जाते. भावेश पाटील यांच्याकडून कुठल्याही गोलंदाजासाठी गावदेवी वेहेळेच्या विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये बक्षीस जाहीर केलेलं आहे. कुठल्याही गोलंदाजाला ती बक्षीस मिळेल जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली. 2000 रुपयांचं भावेश पाटील यांच्या वतीनं. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा बॉबीला बोलवण्यात आलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्पेल कंप्लीट करतोय. थांबलं, पाहिलं, न्याहाळलं आणि त्यानंतर ऑन साइडला पुल करताना बॉलला उडवलंय हवेच्या झोतानं. डीप मिड विकेट, सीमारेषा पार, आउट ऑफ ग्राउंड, षटकार. एनर्जी खूप मॅटर करते जेव्हा तुम्ही कुठलीही स्पर्धा खेळायला जात असता, आणि ती एनर्जी आज गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे संघाची तितकीशी जाणवत नाहीये. कारण प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी प्रयत्न करतोय, पण मात्र प्रयत्न तितकासा फायद्याचा ठरत नाहीये. पहिल्याच बॉलवर बॉबीचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 48 धावा. बॉबी तयार, ओव्हर द विकेट. थ्रीथरार बॉल ड्राईव्ह करायचा होतं. आउटसाइड एज बॉल स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर होणार नाहीये. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 49 वर. सन्माननीय लक्ष्मण जाधव साहेब आणि सन्माननीय विशाल थळे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही जय कापरबा स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर. धावसंख्या 49 झाले. 49 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3. स्टेडी सिच्युएशन फॉर बोथ टीम्स, कारण दुपारचं सत्र आहे. धावा तर 100% बनतील जर आपण गेल्या 3 दिवसांचा आढावा घेतला तर. 49 फुल टॉस बॉल, आव देखाना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, अफलातून, षटकार. अंपायर यांनी यायचं आपण वॉर रूम मध्ये, टीव्ही रूम मध्ये यायचं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने भीमरसाठी तो रिव्ह्यू घेतलेला आहे. लेट्स सी इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट और डाऊन द वेस्ट, त्यासाठी आपण शहानिशा करण्यासाठी टीव्ही रूम मध्ये यायचं आहे. दरम्यान 6 धावा तर मिळालेल्याच आहेत आणि बॉबीवर पूर्णपणे तुटून पडलेले आहेत फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये आशिष, या अगोदर राहुलच्या वतीनं देखील तो षटकार आपण पाहिला, त्यानंतर आशिषच्या वतीनं आता षटकार पाहतोय. म्हणजे दोन्ही फलंदाज चांगल्या ट्रॅकवर आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, बॉल डीप होतोय आणि आता रिव्ह्यू लॉस्ट केलेला आहे दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाने. 3 बॉल डिलिव्हर झालेले आहेत या 4थ्या षटकातले. धावसंख्या झालेली आहे 55 धावा. फर्स्ट आपण क्लिअर करणार आहोत का? चला आपण फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत. म्हणजेच या अगोदर जो संघ जिंकलाय दिवे
आपण एकत्रित करायचं खेळाडूंना. पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केला आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, पण मात्र पाहतच राहतील. बनतील दर्शक. बॉल जाईल 1 बाउन्स घेऊन काऊ कॉर्नर सीमा पार. मिळतील 4 चौकार. थँक्यू. जिद्द खूप महत्वाची आहे. 59 धावा पाहायला मिळते दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचं. जिद्दीचं क्रिकेट दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाकडून पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाज आपली कामगिरी ओळखतोय. गोलंदाजी करताना बॉबी थोडासा मागणा ठरतोय. कमबॅक करेल काय पुढच्या बॉलवर. शफल झाले. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर जाऊन ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक नक्कीच खेळलेला आहे आणि बॉल मात्र जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. घंटो का काम मिनिटो में चौकार. सरगमचा बाबा आईलाय आई तुझा डोंगर दनानी लाय डोंगर दनानी लाय. सरगमचा बाबा आईलाय आई तुझा डोंगर दनानी लाय डोंगर दनानी लाय. सरगमचा बाबा आईलाय. 4 षटकांचा खेळ संपलेला. धावसंख्या 3 गडी बाद 63. 1 मिनिट बाकी आहे पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी. एक बॉल बाकी आहे, माफ करा. वेळ आपण नंतर सांगूया, पण अजून 1 बॉल बाकी आहे 4थ्या षटकातला. धावसंख्या झालेली आहे 63 धावा 63. बॉबीचं कुठेतरी मनपरिवर्तन क्षेत्ररक्षकाने केलेलं आहे. पाहूया फायदा होतोय का ओव्हर द विकेट. यस एक्झॅक्टली मनपरिवर्तन झालंय आणि यष्टीवेदी बॉल हाताळला गेला. क्लीन बॉल राऊंड लेग्स. फलंदाज बाद. 4था धक्का दिवा स्पोर्ट्स दिवा. डोंगर दनानी लाय डोंगर दनानी लाय. सरगमचा बाबा आईलाय आई तुझा डोंगर दनानी लाय डोंगर दनानी लाय. सरगमचा बाबा आईलाय आई तुझा डोंगर दनानी लाय डोंगर दनानी लाय. आई माझी सत्वाची माऊली न बस केला कारल्या ठाई. थँक्यू. तर आता आउटफील्ड मधला एक क्षेत्ररक्षक 30 या संघाच्या आतमध्ये घ्यावा लागेल गावदेवी स्पोर्ट्स वेळेल्या संघाला. 27 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत, त्याच्यामुळे आता आउटफील्ड मध्ये फक्त 4 क्षेत्ररक्षक असतील. चला आता लगेच बॉलर या बॉलिंग मार्कवर. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 गडी बाद 63 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. म्हणजे 16च्या गतीनं खेळलेला आहे दिवा स्पोर्ट दिवा हा संघ. आणि शेवटचं षटक आहे तर नक्कीच तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे की फलंदाजाला थोडा ॲडव्हान्टेज असतो, कारण हरण्यासाठी काहीच उरलेलं नसते. त्याचमुळे मात्र तुम्ही जिंकण्यासाठी तयारी करत असता. आता या 6 बॉलमध्ये किती धावा बनवले जातील पाहूया. अनिकेत षटक हे 21 धावांचं राहिलं होतं तिसरं, आणि बॉबीचं षटक सुद्धा 21 धावांचं राहिलेलं आहे. त्याचमुळे या 2 षटकांमध्ये कुठेतरी गावदेवी स्पोर्ट्स वेळे हा संघ बॅकफुटला ढकलला गेलाय आणि आता फ्रंटफुटला आणण्यासाठी गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक हाताळतोय 5व्या क्रमांकाचं निलेश येतोय. 5व्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी. चला 5 पैकी 1 क्षेत्ररक्षक 30 या षटकाच्या आत घ्यावा लागणार आहे गावदेवी स्पोर्ट्स वेळे या संघाला. गावदेवी दिवे संघाला विनंती असेल की आपण संपर्क साधायचा आहे कमिटी मेंबरशी. गावदेवी दिवे या संघास विनंती असेल की आपण कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले 63 धावा. शिस्त या शब्दाला क्रिकेटमध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि त्याचमुळे मात्र तुम्ही आम्ही सर्व या क्रिकेटला प्रेम करतो. क्रिकेट हा जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे. त्याचमुळे पेनल्टीचा देखील स्वीकार पहिल्या दिवसापासून संघ करतायत, हे खूप महत्त्वाचं आहे. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. निलेश येतोय 5व्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी. चांगली ऍक्शन, पण त्या ऍक्शनला ओळखताना इक्वल रिॲक्शन करताना बॉलला पाठवून दिलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. उंची नव्हती पण मात्र फोर्स पॉवरफुल. षटकार. धावसंख्या 69. ऑन दी टोच. शेवटच्या क्षणी केलंय बॉलला स्लाइस. क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये, थोडासा अडकळला. थ्रो केल्यापर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरला. म्हणतात ना, काही मिसफिल्डवर कधी धाव घेण्याचा प्रयत्न करू नये, तो केला गेला. पहिली धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न करताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. विकेट डाऊन. क्रिकेट जिंकण्याचं सिक्रेट
मिळवा जास्तीत जास्त विकेट. ही विकेट सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी, विद्यमान सरपंच वेहेळे भाटाळे यांच्या सौजन्याने. निलेशने मात्र सांघिक यश मिळवून दिलेलं आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. भागीदारी मोडीत काढण्यासाठी ते खूप गरजेचं होऊन बसलं होतं आणि प्रयत्न करायची गरज नव्हती. दोन्ही फलंदाज मात्र अटॅकिंग मूडमध्ये आले होते. दोघांकडे तितकाच चांगला कॅलिबर होता, तर पण ते न करता मात्र स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालेला आहे, तो म्हणजेच मिस्टर राहुल बाद झालेला आहे. आता नवीन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे, कुणाल, आणि कुणालची साथ देतोय सिद्धेश. कुणाल आणि सिद्धेश हे दोन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकाचा खेळ मैदानात मार्गस्थ आहे. 2 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. 5 गडी बाद 70 धावा तुम्हाला धाव प्रकार पाहायला मिळतात. 70 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5. दुपारचं सत्र आहे. हवेचा झोत मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुरूप आहे आणि त्याच संधीचा फायदा उचलताना आतापर्यंत आपण जबरदस्त फलंदाजी पाहिली तर अजयच्या मागोमाग राहुल आणि आशिष या दोघांनी सुद्धा वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर निलेश टियार आतापर्यंत 2 बॉल्समध्ये 7 खर्च करतोय. शेवटचे निर्णायक 4 बॉलचा काही शिल्लक आहे यात पहिल्या डावातला. बॉलर तयार, ओव्हर द विकेट निलेश. चकवा देणारा हा बॉल, गुंगारा देणारा हा बॉल, आमिष देणारा हा बॉल खेळायचा प्रयत्न तो ऑन साईडला, पण मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा हा पाथ पाहिला आपण. विथ द स्पिन खेळायचं होतं पण व्यवस्थित बॉलची फ्लाईट ओळखता आली नाही, त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. तिसरा बॉल नावावर करतोय निलेश. आणि मात्र कमबॅक महत्वाचं होतं. शेवटच्या षटकामध्ये मात्र हुकुमचा एक्का वापरला गेलेला आहे गावदेवी वेहेळे या संघाकडून, कारण डॉट बॉलला सुद्धा या षटकामध्ये सोन्याची किंमत आहे. बॉलर तयार निलेश. स्विच हिट केलाय, गॅप आहे, मोठा गॅप आहे, बॉलला पाठवलंय, स्वीपर कव्हर, सीमारेषा मार, कलात्मक फटक्याचा आविष्कार, मिडील 4 चौकार. गोलंदाजाने दिला मोका आणि फलंदाजाने खेचला दमदार चौकार. जय काफरोबा आणि HB पाटील ग्रुपच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा शानदार चौकार. चौकार वेळेवर आलेला आहे आणि म्हणतात ना, कधी कधी सरळ मार्गाने जेव्हा काम बनत नाही उलट मार्ग स्वीकारावा लागतो, पण क्रिकेटच्या खेळामध्येच तुम्ही तो स्वीकारा, खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये स्वीकारू नका. मी तर त्या 4-4ची वाढ, धावसंख्या 5 गडी बाद 74 धावा, 74 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5. विकेट फॅक्टर तितकासा महत्वाचा नाहीये, पण मात्र धावा होत आहेत दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाच्या फलंदाजांकडून. द्विधा मनस्थिती. अगोदर आपण पाहिलं तर पवित्रा होता ऑन साईडला पुल करण्याचा, पण त्या ठिकाणी नंतर शेवटच्या क्षणी स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी फलंदाजाने पॉपिंग क्रीज सोडली आणि नॉन स्ट्राईक एंडला धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. 6वा धक्का दिवा स्पोर्ट्स दिवा या पुरस्कर्त्या आहेत. पाच बॉल डिलिव्हर झालेले आहेत या 5व्या षटकातले आणि शेवटचा बॉल असेल. चांगली गोलंदाजी निलेशची आतापर्यंत पाहायला मिळाली. या षटकामध्ये आपण 11 धावा खर्च करताना पाहिलं निलेशला. जे अपेक्षित होतं करण्यात आलं की ठीक आहे 10 चालून जातील, पण त्याहून जास्त चालणार नाही आणि तेच कुठेतरी मनात ठेवलं होतं. दरम्यान हा जातोय बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आणि अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाले 6 गडी बाद 74 धावा आणि जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे या संघाला करायचे आहेत 30 बॉल्समध्ये 75 धावा. 30 बॉल्स 75 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकूया संदीप बागुल सरांचा आवाज. धन्यवाद. कम ऑन डीजे प्यारी. चेक जे काप्रोबा स्पोर्ट्स आयोजित सरपंच चषक वेळे भाटाले 20-23 स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 4 आणि दुपारचं हे सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेला जोडले गेलेले आहेत. व्यासपीठावर खरं तर येऊन ते विराजमान झालेले आहेत. त्यांचा मान सन्मान त्याचबरोबर स्वागत आणि सत्कार करण्याची खरं तर इथे विनंती करतोय आयोजकांना. भावेशजी पाटील आपण तयार राहायचे. या मुख्य व्यासपीठावर उपस्थित विशालजी थळे साहेब उद्योजक वेळे या मान्यवराचा शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल भावेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते विशालजी थळे साहेब या मान्यवराला सन्मानित करायचं आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता या मुख्य व्यासपीठावर उपस्थित यंग डॅशिंग विशालजी थळे साहेब यांचा शुभ सन्मान होत आहे.
रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि या महाराष्ट्राची परंपरा शॉल देऊन या मान्यवराला सन्मानित केलं गेलं. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर उपस्थित लक्ष्मणजी जाधव साहेब, उद्योजक वेळे, याही मान्यवराला सन्मानित केले जाईल. पुन्हा एकदा भाभीजी पाटील, आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराला ही शुभ सन्मानित करायचं आहे. जे एक अप्रोबा स्पोर्ट्स आयोजित सरपंच चषक वेळे भाटाळे 20-23 हे दिमागदार आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आणि या आयोजकांवरचं खरं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्याचबरोबर क्रिकेट बरोबर आपली असलेली नाळ जोडून ठेवण्यासाठी खरं तर या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर पहिल्या दिवसापासून उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मानसन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. आपण पाहू शकता लक्ष्मणजी जाधव साहेब की जे उद्योजक आहेत वेळेचे, भाभीजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मानित केलं गेलं. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. जाऊया समालोचन कक्षामध्ये. खूब खूब धन्यवाद सुनील जी. तो पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर टारगेट रखा है 75 रनों का लक्ष्य रखा है. बहुत ही चुनौती बड़ी है गांव देवी वेहले के सामने. ये देखना जरूरी होगा कि हालांकि पहले 2 ओवर में कितने रन बना पाएगी, क्योंकि पावर प्ले के ओवर रहेंगे जिसमें केवल 2 खिलाड़ी 3 खिलाड़ी दायरे के अंदर रहेंगे. तो ये ज़रूरी होगा पावर प्ले के ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने होंगे. हालांकि 75 रनों की चुनौती जिसमें दिवा स्पोर्ट दिवा के बल्लेबाजों ने रखी है. ज़बरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन रहा था, खास तौर पर 22 रनों का योगदान रहा था आशीष का. उसके बाद 14 रन भी बनाए थे राहुल और आशीष का बड़ा योगदान रहा था. 2 छक्के लगाए थे, 1 चौका लगाया था राहुल ने, और आशीष ने लगभग 2 चौके और 1 छक्के लगाकर एक अच्छा योगदान रहा उनका अपने टीम के लिए. सुमित जिन्होंने 9 रन बनाए थे, उसके बाद अजय ने 20 रन बनाए थे. तो बल्लेबाज अभी आ चुके हैं, आ रहे हैं मैदान पर, और ये देखना जरूरी होगा कि किस तरीके से शुरुआत होगी गांव देवी वेहले की. यहाँ पर पावर प्ले के ओवर काफी महत्वपूर्ण रहेंगे. बहुत ही जबरदस्त आयोजन यहाँ पर किया है. सरपंच चषक 2023 आज के इस टूर्नामेंट का चौथा दिन, और ज़रूर जब भी यहाँ पर मैच शुरू होगी तो अंपायर भी घड़ी में टाइम सेट करेंगे. हमारे स्टैटिस्टिशियन 23 मिनट के अंदर आपको 5वें गेंद की पहली गेंद को फेंकना होगा. ये भी काफ़ी ज़रूरी है और जिसका हम जिक्र कर रहे हैं पहले दिन से. और विजेंद्र के लिए 1000 रुपए का आयोजन कमेटी द्वारा यहाँ पर 1000 रुपए दिए जाएंगे अगर वो हैट्रिक करते हैं पूरी सिक्सर की. तो विजेंद्र पाटिल के लिए काफी इनाम यहाँ पर लगे हुए हैं. जितेंद्र वेहले इनके द्वारा 3 सिक्सर अगर लगाते हैं तो 10,000 रुपए की राशि दी जाएगी. अगर से 6 सिक्सर लगाते हैं तो लगभग 20,000 रुपए की राशि, और अगर 4 सिक्सर लगाते हैं तो 15,000 इनाम यहाँ पर लगा गया है. और जितेंद्र जो कि वेहले के हैं, काफ़ी बड़ी राशि उन्होंने यहाँ पर रखी गई है बल्लेबाज के लिए. तो ये देखना होगा इस राशि को प्राप्त कर पाएंगे, ये भी देखना काफ़ी ज़रूरी है. तो दोनों बल्लेबाज अभी आ चुके हैं मैदान पर. स्ट्राइक पर रहेंगे नीलेश, नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे विजेंद्र, और गेंदबाजी के लिए गेंदबाज आ चुके हैं गेंदबाजी के लिए जिनका नाम है सुमित. तो पहली गेंद और पहली ओवर यहाँ पर सुमित द्वारा सामना करेंगे नीलेश. 2 खिलाड़ी दायरे के बाहर. इस बार टैप किया है, गेंद मिड ऑन पर जा चुकी है, मिसफील्ड हुआ और 2 रन लेने की कोशिश, वहां पर 2 रन आसानी के साथ पूरा
किया है दोनों बल्लेबाजों ने। तो पहली गेंद लगभग 12:47 पर फेंकी गई, ये ध्यान में रखना होगा। 23 मिनट, बिल्कुल 23 मिनट के अंदर आपको पांचवें गेंद की पहली गेंद फेंकनी है। दूसरी गेंद इस बार फिर से एक बार ड्राइव करने की कोशिश थी, हालांकि बल्ले पर ठीक तरीके से नहीं ले पाए थे। एक रन लेने का मौका आसान सा पूरा किया है पावर प्ले के ओवर में, जिसमें आप देख सकते हैं केवल 2 खिलाड़ी दायरे के बाहर है, तो मौका यहां पर बन सकता है खिलाड़ियों के लिए। नीलेश और विजेंद्र, जो कि बहुत ही बड़ी जिम्मेदारी होगी, 75 रनों की बड़ी चुनौती रखी है पहले दिवा स्पोर्ट दिवा ने गावदेवी वहले के सामने। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज स्ट्राइक पर है विजेंद्र। इस बार हवा में गेंद थी, क्या यह कैच होगा? बिल्कुल बढ़िया कैच, और शॉर्ट एक्स्ट्रा कवर में बहुत ही जबरदस्त कैच, और आउट हो चुके हैं बल्लेबाज। क्रिकेट जिंकण्याचं सिक्रेट मिळवा जास्तीत जास्त विकेट। ही विकेट सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी, विद्यमान सरपंच वेहेळे भाटाळे यांच्या सौजन्याने। एक्शन रिप्ले में भी देख सकते हैं आप किस तरीके से यहाँ पर मिस टाइम स्ट्रोक था, हवा में गेंद थी, खिलाड़ी वहां पर तैनात थे जिन्होंने कोई गलती नहीं की और आउट हो चुके हैं, सस्ते में निपट चुके हैं। यहाँ पर बल्लेबाज विजेंद्र बिल्कुल कोई रन नहीं बनाकर आउट हो चुके हैं। विजेंद्र आउट होने के बाद आ चुके हैं मैदान पर सनी। बहुत ही बड़ी सफलता यहां पर मिल चुकी है सुमित को, ब्रेक थ्रू दिला दिया है उन्होंने अपने टीम के लिए। अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन सुमित द्वारा। सनी नए बल्लेबाज अभी आ चुके हैं मैदान पर। सनी के लिए ये अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पे जाके पुल करने की कोशिश, ऑन साइड पर मिड विकेट से खिलाड़ी वहां पर दौड़े चले आए जिन्होंने गेंद को रोका और एक रन बनाने का मौका मिला है। हालांकि एक दो रनों के साथ टीम आगे बढ़ती हुई। क्रिकेट निश्चित से भरा हुआ खेल है, कुछ कहा नहीं जा सकता। 75 रनों की चुनौती है, लेकिन शुरुआत काफी धीमी यहां पर गावदेवी उभेले की टीम की। इस बार प्रहार करने की कोशिश थी, गेंद पर बल्लेबाज ने प्रहार करने की कोशिश की लेकिन संपर्क नहीं कर पाए, सीधी विकेट कीपर के हाथों में चली गई थी। काफी जबरदस्त मिश्रण यहां पर गेंदबाज द्वारा सुमित, विविधता देखी है। शॉर्ट पिच, गुड लेंथ, यॉर्कर, ब्लॉक होल, तरह तरह की गेंदबाजी का प्रयास। इस बार फिर से एक बार वही गेंद उसी दिशा में खेलने की कोशिश थी, लेकिन जबरदस्त सुमित ने पहला ओवर फेंका है जिसमें एक विकेट चटकाया, साथ ही साथ केवल रन खर्च किए 4। बिल्कुल बढ़िया ओवर यहां पर सुमित द्वारा, जिन्होंने केवल 4 रन खर्च किए और एक महत्व विकेट भी उन्होंने प्राप्त किया है। यूट्यूब के माध्यम से भी काफी सारे दर्शक इस मैच का मजा ले रहे हैं, उनका भी तहे दिल से हार्दिक स्वागत। हालांकि जब भी दिवा स्पोर्ट दिवा की बल्लेबाजी हो रही थी तभी उन्होंने पहले ओवर में लगभग 13 रन बनाए थे और गावदेवी के वहले के स्कोर रन हो चुके हैं पहले ओवर के समाप्ति के बाद केवल 4 और एक महत्वपूर्ण विकेट भी उन्होंने गंवा दिया है। तो ये कंपैरिजन आपने देखा और जिसमें आपने देखा था कि पहले ओवर में लगभग जबरदस्त शुरुआत की थी दिवा स्पोर्ट दिवा के बल्लेबाजों ने और यहां पर काफी धीमी शुरुआत, साथ ही साथ विकेट भी गंवाया है गावदेवी वहले ने। अभी भी 4 ओवर शेष है, 24 गेंदें शेष है, 75 रनों की चुनौती है और चुनौती को यहां पर चुनौती तक पहुंचना होगा तो ताबड़तोब बल्लेबाजी करनी होगी। विध्वंसक बल्लेबाजी की अपेक्षा यहां पर दोनों बल्लेबाजों द्वारा। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी के लिए आर्यन को लाया गया है, थमा दिए उनके पास गेंद कप्तान ने। हालांकि पहला ओवर काफी जबरदस्त और दूसरा ओवर देखना होगा किस तरीके से वहां पर वो करेंगे।
और की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, जिसे छेड़खानी करने की कोशिश, प्रहार करने की कोशिश थी, लेकिन बल्ले पर नहीं ले पाए। गुड लेंथ पर टप्पा खाने के बाद सीधी विकेट कीपर के हाथों में चली गई थी। शुरुआत काफी बढ़िया, और जरूर वहां पर प्रथमेश उनको बार बार मार्गदर्शन करते हुए इस बार फिर से एक बार वही दिशा में वही स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन गेंद आने से पहले ही बल्ला घुमाया था। क्या पिच कर रहे हैं गेंद को, बिल्कुल बढ़िया। आर्यन मौका नहीं देना चाह रहे हैं बल्लेबाज को। बहुत ही अच्छी किस्म की गेंदबाजी यहां पर आर्यन द्वारा होती हुई, लेकिन जिस तरीके से सनी के पास अनुभव है, सनी एक माहिर खिलाड़ी है, बड़े लंबे स्ट्रोक खेलना भी जानते हैं। इस बार अंदर आती हुई थी गेंद थी, जिसे खेल दिया पॉइंट के ओर। केवल एक रन लेने का मौका मिला है, और इक्का दुक्का तो बिल्कुल इक्का दुक्का से बात बनने वाली नहीं है। छक्के चौके लगाने होंगे इस मैच को अगर जीतना होगा तो गावदेवी वेहले की टीम को। 3 खिलाड़ी दायरे के बाहर। इस बार ये हेलीकॉप्टर ड्राइव, एक टप्पा खा के गेंद सीधी सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। या मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे संग्रामजी थळे साहेब, त्याचबरोबर नवीनजी पाटील साहेब आपला आणि अजित पाटील साहेब, आपलं तिघांचंही रणजित पाटील साहेब, यासाठीच आपल्या तिघांचंही आयोजकांच्या वतीने सस्नेह सहर्ष मनपूर्वक स्वागत। काफी लंबे समय के बाद यहां पर चौका लगाया था बल्लेबाज ने। इस बार ब्लॉक होल में गेंद थी, ड्राइव किया है, ऑन साइड पर खिलाड़ी वहां पर तैनात है। 1 रन लेने का आसान सा मौका मिलेगा। दूसरा रन तो आप सोच भी नहीं सकते, क्या फील्डिंग की है। गेंद को हाथ में रखा और दौड़ने का मौका नहीं दिया है। दूसरा ओवर भी आर्यन द्वारा अच्छा साबित होता हुआ। केवल एक चौका लगाया उनके ओवर में, और चौका जो कि नीलेश के बल्ले से हमने देखा। दोनों बल्लेबाज काफी बढ़िया है, लेकिन गेंद बल्ले पर ठीक तरीके से नहीं आ रही है। इस बार देखिए ऑन साइड पर खेल दिया है, स्क्वायर लेग की दिशा में खेल दिया है। गेंद जाएगी, लेकिन फिर से एक बार 1 रन लेने का मौका मिला है। तो ओवर की समाप्ति हो चुकी है 2, और रन बन चुके हैं गावदेवी वेहले के केवल 11, 1 विकेट के नुकसान पर। After 2 overs, 11 runs on the board with the loss of 1 wicket. The first over, Sumit had given 4 runs, and in second over, Aryan has given only 7 runs. So good. These 2 overs were good. Those were the power play over, and in fact, in the power play over, the batsmen have a lot of chance, but that didn't happen. We didn't get a good. Gaavdevi Vehle did not get a good start. But as far as bowling concerned, if we look at the figure of bowlers, Sumit had given only 4 runs, and Aryan had given only 7 runs. या ओव्हरच्या पुरस्कर्त्या आहे सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी, विद्यमान सरपंच वेहळे भाटाळे। Back to the cricket now, and let's see now which bowler will be doing third over. Kunal has brought into the attack for third over, and facing him batsman on strike, Sunny. So only 18 balls are there, and maximum runs they need. So they need 64 runs from 18 ball, which is quite impossible. But let's see, this is the game of cricket, anything can happen. The batsman will have to take a calculated risk. They need to hit now, because singles and doubles, nothing is going to happen with the singles and doubles. Kunal on his bowling mark, facing him batsman Sunny. This was full toss delivery, but not able to connect, and meanwhile the batsman will be getting only single. Every bowler
is good from Diva Sport Diva. Especially good piece of bowling from every bowler. Controlled piece of bowling. Wicketkeeper is having the word with the bowler, and he knew that he has got a lot of experience. After all, experience is the best teacher. Short pitch ball outside of the off stump, and umpire will be definitely giving it is wide. Extra run adds into the total, and the score is now 13. This is the first wide ball in this inning. Yes, definitely. Now the umpire has asked question. For the umpire is calling for the third umpire, and definitely third umpire we will be seeing him in on ground, and that is specially brought for the checking chuck deliveries. When you are going to release the ball, you have to be very careful, and that is what the umpire has got a doubt, and for that doubt we can see a third umpire in the ground. This was a slower one. Change of pace worked for the bowler, and it's a dot ball. It has become very difficult for the batsman now. Runs are not coming. The batsmen are struggling for a run. Not able to connect the ball. Not able to even get single and double. This time dancing down the wicket, played it down to the long on region. Meanwhile, the batsman is going for the second. Could be a close. Let's see what happened. Beautifully collected, and as soon as he collected, that touched the stumps, and the man will have to go. क्रिकेट जिंकण्याचं सिक्रेट मिळवा जास्तीत जास्त विकेट. ही विकेट सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी, विद्यमान सरपंच वेहेळे भाटाळे यांच्या सौजन्याने. Beautiful throw, and as well as the non-striker ender, there was a bowler. He collected beautifully, jumped and touched the stumps, and he'll have to go. So the new batsman will be arriving on the crease. His name Yash. Kunal, he is in fact a good bowler. Only one wide we had seen, extra one run he has given, but other balls are good comeback from him, and especially Diva Sport Diva, every player is putting their 100%. Good fielding as well as a good throw, and also we had seen in the first inning good batting. So bowling is also a good. Everything is good from Diva Sport Diva. Back of lane, middle of the bat, and played it in the air, and that is going to clear the distance as well, and it is the 6. DJ please. So it was high in the air and connected very nicely, and a lot of time, good elevation behind the stroke, a lot of power applied, and after a long time we have seen a 6. So after 6 the score moves up to 20, and after 16 ball we have seen the 6. After a long time, such kinds of strokes, such kinds of things should be happen for Gavdevi Vehle. This time once again in the air, but it is high in the air. Let's see what happens. Is he going to come? Is he going to catch? Yes, he comes underneath and taken a beautiful catch. So this is wicket number will be a 3rd. माझा कापड्या दे, माझा कापड्या दे, उभा राहिला बंदराला, त्या वेले बंदराला, देव आरतीला
हक्का मारी तय बबल्या बंदवाला देव आरतीला हक्का मारी तय बबल्या बंदवाला देव आरतीला हक्का मारी तय बबल्या बंदवाला So Kunal was knowing that the batsman, the batter will be definitely going to hit the ball. He invited him and exactly he did that. He deceived him and the ball, he forced him to hit. It was in the air and beautifully taken also. Slower one, beautifully driven down to the long on region area. Meanwhile, the batsman gets a single. So this is going to be an end of the third over. While they're chasing the target of 75, Gavdevi Vehle have lost their 3 wickets on 21 run. चेक 3 षटकांचा खेळ झालेला आहे. इन बिटवीन ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये खरं तर अवेलेबल असलेले आपण पाहू शकाल. त्या दरम्यान मुख्य व्यासपीठाशी जोडलेले अनेक मान्यवर आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. ज्यामध्ये खरं तर विनंती असेल श्री भाभीजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान यानंतर करायचा आहे. जे काप्रोबा स्पोर्ट्स आयोजित सरपंच चषक वेहे भाटाळे 2023 हे दिमागदार पर्व, हा क्रीडा सोहळा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. आणि स्वागत हे कोणत्याही पद्धतीचं खरं तर बंधन नाही. आपल्या उदात्त हिंदू संस्कृतीचं ते इंधन मानलं जातं. मुख्य व्यासपीठावर उपस्थित श्री संग्रामजी थळे साहेब उद्योजक आहेत वेळ्याचे, त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती भाभीजी पाटील आपणास आहे. भाभीजी पाटील यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता संग्रामजी थळे साहेब उद्योजक वेळे यांचा शुभ सन्मान केला जातो आहे. त्याचबरोबर त्यांच्या साथीने उपस्थित असणारे पुन्हा एकदा वेळेगावचे एक यशस्वी उद्योजक रणजितजी पाटील साहेब यांचाही शुभ सन्मान केला जाईल. भविष्यात आपणास पुन्हा एकदा विनंती, आपण या मान्यवराला सन्मानित करायचं आहे. खूप सारे मान्यवर या स्पर्धेच्या भेटीसाठी अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहिलेले आहेत. एखादी स्पर्धा खरं तर यशस्वी होते आणि त्या यशस्वीतेच्या मागे खरं तर अनेक मान्यवरांचा शुभ आशीर्वाद असतो. त्याचबरोबर त्यांच्या खरं तर प्रचंड शुभेच्छा असतात आणि तेच खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवत आहोत. मुख्य व्यासपीठावर पाहू शकता रणजितजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान. महाराष्ट्राची परंपरा शाल दिली जाते, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या मुख्य मान्यवराचा अतिथी कक्षामध्ये झालेला हा सन्मान. त्याचबरोबर या मंचावर उपस्थित वेळेगावचे आणखी एक उद्योजक नवीनजी पाटील साहेब यांचाही यथोचित मान सन्मान करण्याची विनंती इथे भाभीजी पाटील आपणास आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता भाभीजी पाटील यांच्या शुभ हस्ते नवीनजी पाटील साहेबांचा हा यथोचित मान सन्मान होतोय. स्वागत सन्मान आणि सत्कार केला जातोय. रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि फुलं म्हटले की प्रसन्नता, आपल्या आयुष्यामध्ये खरं तर प्रसन्नता देणाऱ्या अनेक आठवणी निर्माण होत, अशा अपेक्षा आयोजकांच्या वतीने व्यक्त करूया आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इस बार ये फुलटॉस गेंद थी और ड्राइव किया है, कोई खिलाड़ी वहां पर तैनात नहीं थे और ये गेंद सीधी चली जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए. माझा कापड्या दे, माझा कापड्या दे, उभा राहिला बंदराला, त्या वेले बंदराला, देव आरतीला हक्का मारी तय बबल्या बंदवाला, देव आरतीला. धन्यवाद डीजे. तो यहाँ पर काफी बढ़िया गेंदबाजी, इस बार ये देखिए बिल्कुल क्लीन बोल्ड, महत्वपूर्ण विकेट गवा दिया है. क्रिकेट जिंकण्याचं सिक्रेट मिळवा जास्तीत जास्त विकेट. ही विकेट सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी, विद्यमान सरपंच वेहेळे भाटाळे यांच्या सौजन्याने. एक्शन रिप्ले में भी आप देख सकते हैं किस तरीके से यहाँ पर गेंद को किया था, फेंका था और बहुत ही लाजवाब किस्म की गेंदबाजी यहाँ पर होती हुई. हालांकि सुमित ने पहले ओवर में 4 रन खर्च किए थे. आर्यन ने
अपने पहले ओवर में 7 रन खर्च किए, कुणाल ने 10 रन खर्च किए और आर्यन ये अपना कोटे का दूसरा ओवर फेंकते हुए 2 मिनट में आपको 2 मिनट शेष है, आपको एक गेंद जरूर 2 गेंदें पूरी करनी होगी, फेंकनी होगी। ठीक 12:47 बजे यहां पर जब पहली गेंद फेंकी गई थी, आर्यन फिर से एक बार मुड़ते हुए 75 रनों की चुनौती का पीछा करते हुए लगभग गावदेवी वेहले ने अब तक 5 खिलाड़ी गंवा दिए हैं। शॉर्ट पिच गेंद थी, करने की कोशिश, हवा में गेंद थी लेकिन कोई खिलाड़ी वहां पर तैनात नहीं थे। 1 रन आसानी के साथ टहलते हुए कदमों से पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने। कोई मौका नहीं देना चाह रहे थे शुरू से, हालांकि यहां पर दबाव में लाने की कोशिश की थी सभी बल्लेबाजों को। टॉप ऑर्डर के बल्लेबाज हालांकि कुछ खास तौर पर शुरुआत नहीं दे पाए थे। इस बार धीमे गति की गेंद थी और इसी के साथ ओवर की समाप्ति। गेंद आने से पहले ही बल्ला घुमाया था, डॉट गेंद, और 4 ओवर यहां पर पूरे हो चुके हैं। 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर केवल हो चुका है 28, 5 विकेटों के नुकसान पर। श्री प्रकाशजी भोईर समाजसेवक कशेळी यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी सरपंच चषक वेळे भाटाळे 20-23 साठी आयोजन नियोजनासाठी आणि या आयोजकांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद प्रकाशजी भोईर साहेब, आपलं या स्पर्धेच्या वतीने सस्नेह स्वागत आहे। यस, इट्स ओवर टू कमेंट्री बॉक्स। तो यहां पर होने जा रहा है 5वां ओवर और देखना जरूरी होगा कि 5वें ओवर के लिए किस गेंदबाज को, स्कोर अब तक का हो चुका है 28 और चैतन्य को यहां पर लाया गया है गेंदबाजी के लिए। साफ सुथरा टेलीकास्ट, जबरदस्त आयोजन और क्रिकेट के लिए बहुत ही बढ़िया वातावरण यहां पर है। चैतन्य को गेंदबाजी के लिए आक्रमण के तौर पर लाया गया है। हालांकि औपचारिकता बची हुई इस मैच की। 22 मिनट हो चुके हैं, देखने होगी ये नेवर की पहली गेंद जिसे आड़े बल्ले से खेल दिया है स्क्वेयर की दिशा में, केवल 1 रन लेने का मौका मिलेगा। लेकिन आज जो दीवा स्पोर्ट दीवा के सभी बल्लेबाजों ने बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी की, फील्डिंग भी काफी अच्छी रही और गेंदबाजी का तो बिल्कुल बात ही नहीं। सभी गेंदबाजों ने काफी जबरदस्त गेंदबाजी की है। लोअर फुलटॉस गेंद थी लेकिन बल्ले से कनेक्ट नहीं हुई, कोई संपर्क नहीं कर पाए और विकेट कीपर के हाथों में चली गई गेंद। इस बार जबरदस्त स्ट्रोक है, हवा में गेंद थी लेकिन क्या जबरदस्त एक प्रयास किया उन्होंने। उनको पता था कि ये कैच नहीं होगा और पीछे भी नहीं मुड़े, बिल्कुल सीधे आके गेंद को फुटबॉल की तरह किक किया। गेंदें इस ओवर की अभी भी बची है केवल 3 और औपचारिकता बची हुई। इस बार ये तो काफी जबरदस्त गेंद। इसके बाद होने वाला मुकाबला जो है, इस मैच में जीतने वाली टीम खेलेगी 2-2 हाथ करेगी। गावदेवी दिवे के साथ और ये भी दीवा स्पोर्ट दीवा। तो एक जबरदस्त मुकाबला इस मैच के बाद। और ये तो बिल्कुल बैलेंस नहीं कर पाए खुद को और अंपायर ने भी यहां पर आउट घोषित कर दिया है। 8 विकेट हो गए हैं। बिल्कुल एक्शन रिप्ले में भी देख सकते हैं कैसे यहां पर गिरे वो, आउट। क्रिकेट जिंकण्याचं सिक्रेट, मिळवा जास्तीत जास्त विकेट। ही विकेट सौभाग्यवती पूजाताई रमाकांत माळी, विद्यमान सरपंच वेहेळे भाटाळे यांच्या सौजन्याने। तो आउट हो चुके हैं बल्लेबाज
और साथ ही साथ यहाँ पर गेंदें केवल बची है इस ओवर की एक, और लगभग इस मैच को तो जीत लिया है दीवा स्पोर्ट दीवा की टीम ने। नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं अनिकेत। महज औपचारिकता बची हुई इस मैच की, लेकिन तारीफ करनी होगी गेंदबाज की। और ये वाइड का इशारा अंपायर द्वारा अतिरिक्त रन। इस बार हवा में उड़ाया है, क्या ये कैच होगा? बिल्कुल नहीं, नो मैन स्टैंड पर जा गिरी। और इसी के साथ हार्ड लक गावदेवी वेले अपने अच्छा प्रयास किया, संघर्ष किया, लेकिन मैच को जीत लिया है दीवा स्पोर्ट दीवा की टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन, इट्स अ स्प्लेंडिड विक्ट्री। द वे दे बैटेड, द वे दे बॉल्ड एंड इवन द फील्डिंग वाज रियली गुड एंड दे हैव वोन दिस मैच। कॉन्ग्रेचुलेशन वन्स अगेन। चला टॉससाठी यायचं आहे दिवा स्पोर्ट्स दिवा आणि गावदेवी स्पोर्ट्स दिवे, आणि हा